नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण स्वामी विवेकानंद या विषयावर मराठी निबंध लेखन अभ्यासणार आहोत. यासारखे इतर विषयांचंही लेखन आपल्याला हवं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मराठी निबंधाची प्लेलिस्ट दिलेली आहे, त्यात आपल्याला इतर विषयांचे निबंध सहज मिळतील. आजचा निबंधाचा विषय आहे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद हे एक महान तत्त्वज्ञानी व कुशल वक्ता होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. स्वामी विवेकानंदांवर आईवडिलांनी उत्तम संस्कार केले. स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच अलौकिक बुद्धीचे होते. त्यांनी धर्म, विज्ञान, तत्त्वज्ञान, इतिहास, कला, साहित्य इत्यादी विषयांचे सखोल ज्ञान मिळवले. त्याचबरोबर त्यांनी वेद, कुराण, उपनिषद, रामायण, महाभारत अशा हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास केला. तसेच ते शारीरिक व्यायाम यातही कुशल होते. रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते. रामकृष्ण परमहंस आजारी असताना त्यांनी त्यांची मनापासून सेवा केली. 4 जुलै 1902 मध्ये पश्चिम बंगालमधील बेलूर मठात त्यांनी समाधी घेतली. त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांचे अनमोल विचार आजही जगाला प्रेरणादायी आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित मराठी निबंध लेखन कार्य कंप्लीट केलेले आहे. आपल्याला हा निबंध कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यासारखे अजून इतर विषयांचे निबंध आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली मराठी निबंधाची प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.